नमस्कार, जय सद्गुरू। मी आज तुम्हाला टिकटॉक पासून कसे वेगवेगळे सुंदर असे क्लिप तयार करून दाखवणार आहे। अशा पद्धतीने मी वेगवेगळे खडे व टिकल्या घेतलेल्या आहेत। माझ्याकडे हे टिकटॉकचे काळ्या कलरचे क्लिप होते व त्याचेच मी आता वेगवेगळे डिझाईनचे क्लिप तयार करत आहे। व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। खूपच छान असे वेगवेगळे क्लिप तयार झालेले आहेत। घरच्या घरी आपण असे खूपच छान क्लिप तयार करू शकतो। अशा पद्धतीने मी 5 ते 6 क्लिपा तयार केलेल्या आहेत। तुम्ही त्या पाहू शकता। इथे मी गोल्डन टिकली व सिल्वर टिकली दोन्ही घेतलेले आहेत व ते आपण फेविकॉलच्या साहाय्याने चिटकवून घ्यायचे। खूपच छान असे वेगवेगळे क्लिप डिझाईनचे आपल्याकडे तयार होतात। दुकानामध्ये हेच क्लिप खूप महाग मिळतात, ते आपण घरी सुद्धा तयार करू शकतो। अशा पद्धतीने मी 4 ते 5 क्लिपा वेगवेगळ्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत। जे आपल्याकडे टिकल्या वगैरे शिल्लक असतील त्या अशा चिटकवू आपण नवीन क्लिप तयार करू शकतो। खूपच छान असे क्लिप तयार झालेले आहेत। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने मी वेगवेगळे क्लिप तयार केलेले आहेत। घरी रिकाम्या वेळेमध्ये आपण असे वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतो व त्याचा वापरही आपल्याला खूप छान होतो। त्यामुळे नक्कीच तुम्ही हे घरी ट्राय करून पहा। अशा पद्धतीने मी हे टिकल्या चिटकवून घेतलेल्या आहेत व आता मी खड्याची लेस याला चिटकवून घेत आहे। आणि जो फेविकॉल तुम्हाला आत्ता दिसत आहे तो वाळल्यानंतर अजिबात त्या क्लिपांना दिसत नाही व जे आपण चिटकवलेले खडे आहेत ते सुद्धा निघत नाहीत। खूपच छान असे वेगवेगळे क्लिप तयार झालेले आहेत। तुम्ही ते पाहू शकता। व्हिडिओ पूर्ण पहा व लाईक व सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने मी ही खड्याची डिझाईन क्लिपवरती तयार केलेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व यामधले तुम्हाला कोणता क्लिप आवडला तोही कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पहा, फेविकॉल वाळल्यानंतर अशा पद्धतीने हे क्लिप दिसतात। तुम्हाला कोणता क्लिप आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ पूर्ण पाहिला याबद्दल धन्यवाद। अशा पद्धतीने आपण घरच्या घरी वेगवेगळे साधे क्लिपांपासून असे डिझाईनचे क्लिप तयार करू शकतो। धन्यवाद।